क्रमांक पहिला बघा, कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांचा संगम पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी होतो? बघा, कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांचा संगम पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी होतो? बघा, ऑप्शन क्रमांक 3 राहील, कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांचा संगम माहुली जिल्हा सातारा या ठिकाणी या दोन नद्यांचा संगम होतो। बघा, प्रश्न क्रमांक दुसरा बघा, गोदावरी या नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? गोदावरी या नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? बघा विद्यार्थ्यांनो, ऑप्शन क्रमांक 1 राहील 668 किमी एवढी गोदावरी या नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी आहे। बघा, प्रश्न क्रमांक तिसरा बघा, वेळवंडी नदीवरचं भाटघर हे धरण कोणत्या एका जिल्ह्यामधलं ते धरण आहे? बघा, भाटघर हे धरण कोणत्या एका जिल्ह्यामधलं ते धरण आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, भाटघर हे धरण पुणे या जिल्ह्यामधलं ते एक महत्वपूर्ण धरण आहे। बघा, प्रश्न क्रमांक 4 बघा, जायकवाडी धरणाच्या जलाशयाचं नाव पुढीलपैकी काय? बघा, जायकवाडी या धरणाच्या जलाशयाला पुढीलपैकी काय म्हणतात? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, जायकवाडी धरणाच्या जलाशयाला नाथसागर जलाशय असे म्हणतात। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक 5 बघा, तोरणमाळचे पठार कोणत्या एका जिल्ह्यामधले पठार? तोरणमाळचे पठार कोणत्या एका जिल्ह्यामधले पठार आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 राहील, तोरणमाळचे पठार हे नंदुरबार या जिल्ह्यामधले ते पठार आहेत। बघा, प्रश्न क्रमांक 6 बघा, खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, खापरखेडा हा औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। बघा, प्रश्न क्रमांक 7 बघा, भारताची पहिली अणुभट्टी बघा पुढीलपैकी कोणती आहे? भारताची पहिली अणुभट्टी पुढीलपैकी कोणती आहे? बघा, भारताची पहिली अणुभट्टी ही अप्सरा ही भारताची पहिली अणुभट्टी आहे। बघा, प्रश्न क्रमांक 8 बघा, वन कुसवडे हा महाराष्ट्रामधला पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामधला प्रकल्प? वन कुसवडे हा महाराष्ट्रामधला पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे? विद्यार्थी मित्रांनो, वन कुसवडे हा प्रकल्प सातारा या जिल्ह्यामधला तो पवन ऊर्जा प्रकल्प आहे। बघा, पुढीलपैकी कोणत्या चौकीवर हल्ला झाल्याने असहकार चळवळ तातडीने थांबवण्यात आली? बघा, पुढीलपैकी कोणत्या एका चौकीवर हल्ला झाल्याने असहकार चळवळ तातडीने थांबवण्यात आली होती? विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ब राहील, चौरी चौरा या चौकीवर हल्ला झाल्याने तातडीने असहकार चळवळी थांबवण्यात आली होती। प्रश्न क्रमांक 10 बघा, शिकागो येथे जागतिक धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदांनी एक ऐतिहासिक भाषण केले होते। ही परिषद पुढीलपैकी कोणत्या वर्षी भरली? बघा, शिकागो येथे जागतिक धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदांनी एक ऐतिहासिक भाषण केले होते। ही परिषद पुढीलपैकी कोणत्या वर्षी भरली होती? विद्यार्थी मित्रांनो, ही जागतिक धर्म परिषद सन 1893 या वर्षी ती भरली होती। बघा, पुढचा प्रश्न बघा, शिका संघटित व्हा संघर्ष करा असा संदेश पुढीलपैकी कोणी दिलेला संदेश? शिका संघटित व्हा संघर्ष करा असा संदेश पुढीलपैकी कोणी दिलेला संदेश आहे? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघटित व्हा संघर्ष करा असा महत्वपूर्ण संदेश दिलेला आहे। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा पुढीलपैकी कोणी सुरू केली? पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा पुढीलपैकी कोणी सुरू केली? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी क राहील, महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा ही सुरू केली होती। प्रश्न क्रमांक 13 बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये कोणते कलम आहे? अखिल भारतीय सेवा यांच्या संबंधीचं कलम। भारतीय राज्यघटनेमध्ये पुढीलपैकी कोणतं एक कलम आहे जे अखिल भारतीय सेवा म्हणजे ऑल इंडिया सर्व्हिसेस यांच्या संबंधीचं ते कलम आहे? विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी अ राहील, कलम 312 हे अखिल भारतीय सेवा यांच्या संबंधीचं ते कलम आहे। बघा, प्रश्न क्रमांक 14 बघा, सनदी सेवा अंतर्गत राज्य पातळीवर सर्वात उच्च दर्जाचे पद पुढीलपैकी कोणते असते? सनदी सेवा अंतर्गत राज्य पातळीवर सर्वात उच्च दर्जाचे पद पुढीलपैकी कोणते पद असते? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, मुख्य सचिव या ठिकाणी सर्वोच्च पद असते।
बघा प्रश्न क्रमांक 15 बघा, राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष पुढीलपैकी कोण असतो? राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष पुढीलपैकी कोण असतो? बघा विद्यार्थी, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी अ राहील, उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियमन कोणत्या वर्षी संमत करण्यात आले? बघा महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियमन हे अधिनियमन पुढीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ड राहील, सन 1967 या वर्षी महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियमन हे संमत करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा, अजीवनसत्वाच्या अभावाने पुढीलपैकी कोणता रोग होतो? बघा अजीवनसत्वाच्या अभावाने पुढीलपैकी कोणता रोग होतो? बघा अजीवनसत्वाच्या अभावामुळे रात आंधळेपणा हा रोग होतो. बघा प्रश्न क्रमांक 18 बघा, शरीरामध्ये बघा पाण्याचे शरीरामध्ये एकूण बघा किती प्रमाण असते? पाण्याचे शरीरामध्ये एकूण किती टक्के प्रमाण असते? बघा पाण्याचं शरीरामध्ये एकूण किती टक्के प्रमाण असते? बघा एकूण 70% एवढं हे प्रमाण असते. बघा प्रश्न क्रमांक 19 बघा, CPU यांचं योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचं. बघा CPUचं योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, CPUचं योग्य फुल फॉर्म पुढीलपैकी सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. प्रश्न क्रमांक 20 बघा, जीवनसत्वांचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने? बघा जीवनसत्वांचा शोध पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे? विद्यार्थी मित्रांनो, जीवनसत्वांचा शोध बघा विद्यार्थी मित्रांनो, जीवनसत्वांचा शोध बघा ऑप्शन क्रमांक ब या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक 21 बघा, पितळामधील मुख्य घटक पुढीलपैकी कोणत्या? पितळ या धातूमध्ये मुख्य घटक पुढीलपैकी कोणते घटक असतात? बघा विद्यार्थी मित्रांनो, पितळ या धातूमध्ये मुख्य घटक कोणते असतात? ऑप्शन क्रमांक क राहील, तांबे आणि जस्त हे पितळ या धातूमधले मुख्य घटक असतात. प्रश्न क्रमांक 22 बघा, घनता हे वस्तुमान आणि पुढीलपैकी कशाचे प्रमाण? घनता हे वस्तुमान आणि पुढीलपैकी कशाचं प्रमाण होय? बघा विद्यार्थी मित्रांनो, घनता वस्तुमान आणि पुढीलपैकी कशाचे प्रमाण असेल? ऑप्शन क्रमांक ड राहील, घनता हे वस्तुमान आणि आकारमान यांचे गुणोत्तर प्रमाण असते. ऑप्शन क्रमांक ड या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 23 बघा, निसर्गामध्ये एकूण मूलद्रव्ये किती? बघा निसर्गामध्ये एकूण किती मूलद्रव्ये आढळतात? बघा निसर्गामध्ये एकूण किती मूलद्रव्ये आढळतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 92 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 24 बघा, एखाद्या वस्तूच्या विस्थापनाचा दर म्हणजेच पुढीलपैकी काय होय? एखाद्या वस्तूच्या विस्थापनाचा दर म्हणजेच पुढीलपैकी काय? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी क राहील, एखाद्या वस्तूच्या विस्थापनाचा दर म्हणजे त्वरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 25 बघा, स्वादुपिंड ग्रंथीमधून पुढीलपैकी बघा स्वादुपिंड ग्रंथी बघा कोणता स्त्राव स्त्रवते? बघा स्वादुपिंड या ग्रंथीमधून पुढीलपैकी कोणता स्त्राव स्त्रवते? बघा स्वादुपिंडामधून काय स्त्रवते? ऑप्शन क्रमांक ड राहील, स्वादुपिंड या ग्रंथीमधून इन्सुलिन हे स्त्राव स्त्रवते. ऑप्शन क्रमांक ड या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील.